हिंददी चादर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खारघर येथे दिनांक 28/2/2026 आणि 1/3/2026 या 2 दिवशी विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जाणार आहेत. या समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतूक शाखेकडून एक डीसीपी, एक एसीपी, जवळपास 14 पीआय आणि 500 अंमलदार या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. अंमलदारांसोबतच जवळपास 500 वॉर्डन जे आहेत ते वाहतूक शाखेच्या मदतीला या ठिकाणी देण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आणि कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी या परिसराच्या आजूबाजूस जवळपास 33 पार्किंग प्लेसेस तयार करण्यात आले आहेत. जे भाविक कोकण आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र पार्किंग करण्यात आले आहे. ऑरेंज कलरचे पार्किंगचा कलर कोड देण्यात आलेला आहे. तसेच त्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले आहेत. जे नागरिक आणि जे भाविक जळगाव, नाशिक, धुळे आणि ठाणे या मार्गे येत आहेत ते कोपरा ते जे आहे ते RF जंक्शन कडून कार्यक्रम ठिकाणाकडे येऊ शकतात आणि त्यांच्यासाठी जवळपासच ब्लू पार्किंग मध्ये अमनदूत रेल्वे स्टेशन जो असेल त्याच्या शेजारचे ग्राउंड आहेत त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुंबईकडून जे येणारे नागरिक आहेत किंवा भाविक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकूण 33 पार्किंग या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रत्येक पार्किंग मध्ये शटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, ज्यामुळं जो कोणी त्या पार्किंग जरी लांब असली किंवा कार्यक्रम ठिकाणाच्या जवळ असली तरी त्या ठिकाणी तो उतरून त्या ठिकाणी ज्या बसेस थांबलेल्या आहेत, ज्या गाड्या थांबल्या आहेत त्याच्या मार्फतीनं तो कार्यक्रम ठिकाणी पोहोचू शकतो. त्याच्यासाठी शटल सर्व्हिसेस सुद्धा चालू ठेवण्यात आले आहेत आणि त्या शटलचं बस स्टँड सुद्धा आपण बघत असाल की जयकुमार सर्कलच्या शेजारी सुद्धा त्या शटल बसेस सर्व्हिसेससाठी बस स्टँड देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जे ओला, उबर किंवा टॅक्सीने येणार असतील त्यासाठी सुद्धा जयकुमार सर्कलच्या बाजूला टॅक्सीचं स्टँड आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी ते भाविकांना घेऊन कार्यक्रमाच्या अगदी जवळपास पोहोचतील अशा पद्धतीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 28 आणि 1 या दोन्ही दिवशी नवी मुंबईमध्ये जड अवजड वाहतुकींना जे आहे ते सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 23 वाजेपर्यंत जड अवजड वाहनं जे आहेत ते प्रतिबंधित केलेले आहेत नवी मुंबईच्या कार्यक्षेत्रातून वाहण्यामध्ये. आणि आपण कार्यक्रम ठिकाण जे आहे ते कार्यक्रम ठिकाणी सुद्धा हिरानंदानीपासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत आपण नो पार्किंग डिक्लेअर केलेलं आहे. तसेच ओवे चौकी पासून जयकुमारचा रस्ता जो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्या कारणाने सुद्धा या ठिकाणचा जो रस्ता आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. त्याला आपण या सर्व रस्त्यांना डायव्हर्शन दिलेले आहेत. जे भाविक आणि नागरिक या कार्यक्रमासाठी येत आहेत त्यांच्यासाठी पार्किंगच्या उत्तम सोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच पार्किंगच्या ठिकाणी त्यांना शटल सर्व्हिसेस सुद्धा देण्यात आलेले आहेत, ज्यामुळे ते कार्यक्रम ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकतील. बाहेर पडण्यासाठी सुद्धा कोपरा येथे एक ऍडिशनल ब्रिज तयार करण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी वाहतूक विभागाने जे आहे ते आपला बंदोबस्त या ठिकाणी डिप्लॉय करण्यात केलेला.